नमस्कार मंडळी, आपल्या विद्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण आलो आहोत कोल्हापूरमधील प्रसिद्ध कण्हेरी मठात. आणि कण्हेरी मठामध्ये असलेल्या ग्रामीण जीवन संग्रहालयाचा आज आपण अगदी जवळून पाहणार आहोत. ग्रामीण जीवन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती मातीची घरं, जुन्या काळातील शेतीची साधनं, बैलगाड्या, चुलीवरचा स्वयंपाक, गावाकडचं साधं सोपं जीवन आणि आपल्या पूर्वजांची जीवनशैली. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जुन्या काळातील हे ग्रामीण जीवन कसं होतं, लोकांचं राहणीमान कसं होतं, शेतीची कामं कशी केली जायची आणि गावाकडच्या संस्कृतीची किती सुंदर जपणूक करण्यात आली आहे, हे पाहायला मिळणार आहे. तर आता आपण चला जाऊया. सुरुवातीला हे आपण गार्डन बघतोय. खूप सुंदर आणि मस्त असे स्टॅच्यू उभे केलेले आहेत. ऋषी मुनींचे, मोराचे, श्रीकृष्णाचे आणि सुंदर असं गार्डन आहे. बघू शकता किती छान असं मस्त गार्डन आहे आणि इथली शांतता मनाला खूप भावून जाते. असं वाटतं इथून जाऊच नाही. खूप छान आणि शांत असं वातावरण आणि हिरवगार निसर्ग हे बघून आपल्याला खूप छान वाटतं. नेहमीच्या धक्काधक्कीच्या जीवनामधून थोडासा विसावा आणि डोळ्यांचं पारणं फिटून जातं. इतकं सुंदर असं इथलं खूप छान असं झाडं झाडं झुडपं सौंदर्य खूप सुंदर आहे. चला मग आज आपण याचा नक्की डोळ्यांचं पारणं फिटून घेऊया. ही बघा, ही खूप छान असं सुंदर अशी देवाची मूर्ती आहे, विष्णूंची मूर्ती आहे. त्यानंतर इथे भोले बाबा शंकर आहेत. इकडे सर्व इथे खूप छान असे असे स्टॅच्यू खूप छान छान आहे. तिथे एक ऋषी मुनींचं पूर्णपणे स्टॅच्यू होतं आणि आजूबाजूला इतकी सुंदर झाडे, फुलं, खूप छान असं वातावरण होतं. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडंसं रिमझिम पाऊस पण पडत होता. आम्हाला खूप छान आणि मस्त वाटलं. त्या इथल्या वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही पुढे पुढे चाललो होतो. इथून जावंसारखं कोणालाही वाटत नव्हतं. खूप छान असे स्टॅच्यू उभे केलेले आहेत आणि हिरवंगार सर्वीकडे वातावरण इतकं मस्त, हवा छान, सुंदर. आणि त्यानंतर आम्हाला पुढे म्युझियम बघायला पण जायचं होतं. त्यामुळे आम्ही थोडाफार इथे जास्त वेळ काढला नाही, कारण सर्व फिरायला ना कमीत कमी 1.5-2 तास आरामात जातात. त्यानंतर आम्ही इथे आलो. इथे बघा, गोल असं छानपैकी असं रिंगणसारखं बनवलेलं आहे तारेचं आणि कसे ऋषीमुनी सर्व बसलेले आहेत. इथलं दृश्य किती छान आहे. तिथून आम्ही पुढे पुढे सरळ म्युझियमच्या दिशेने जाण्यासाठी निघणार होतो. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की चला आपण एक रील करूया म्हणून. त्यासाठी तिकडे एक ब्रिज आहे. त्या ब्रिजवर चढून आपण एखादं रील करूया असा आम्ही विचार केला होता. असं फिरत फिरत आम्ही फोटो किती छान छान शूट केले. मस्त बघू शकता. तुम्ही कण्हेरी मठाला नक्की एकदा व्हिजिट द्या. खूप छान आहे. कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावरच कण्हेरी मठ आहे. आपली खाजगी वाहनाने किंवा बसने तुम्ही जाऊ शकता. हे किती मोठं कॉक्रोडाईल आहे बघा, बघू शकता मस्तपैकी. आणि हा झुलता ब्रिज आहे. आता आम्ही इथे प्रॅक्टिस करत होतो रील करण्याची. फोटोशूट केले. सुंदर सुंदर असे स्टॅच्यू आहेत. बघूनच खूप छान वाटतं आणि इतकं सुंदर बनवलेलं आहे. इथला त्या परिसरमध्ये एवढं छान डेव्हलप केलेलं आहे, सुंदर. आणि साफसफाई वगैरे सर्व एकदम छान आहे. नक्की तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. आम्ही रील बनवत होतो. थोडा वेळ आम्ही रील बनवला आणि ह्या गार्डनमध्ये, आणि त्यानंतर आम्ही म्युझियमच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. चालण्यासाठी थोडंसं अंतर आहे, चालावं लागतं. थोडेसे आमच्याबरोबर काय काय जणांना चालायला थोडासा प्रॉब्लेम होता. थोडं थोडं हळूहळू चालत होते आणि चालत चालत आम्ही म्युझियमच्या दिशेने निघालो होतो. वाटेमध्ये थोडंसं स्नॅक्स वगैरे असल्यामुळे आम्ही थोडं खात पितच चाललो होतो. आता हे सिद्धगिरी म्युझियममध्ये आपण प्रवेश करणार आहोत.
त्या अगोदर हे बघू शकता किती सुंदर असं चित्र आहे. तिच्या काळी कडक लक्ष्मीचा खेळ यायचा, त्याची प्रतिमा किती सुंदर अशी उभारलेली आहे. हे सिद्धगिरी म्युझियमचं प्रवेशद्वार आहे. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. प्रवेशद्वारावरील हे दृश्य पाहून आपल्याला किती छान वाटतं बघा. आता कडक लक्ष्मीचे खेळ आता आपल्याला कुठे पाहायलाच भेटत नाही. पूर्वीच्या घरांची सुंदर अशी रचना केलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही सिद्धगिरी म्युझियम बघण्यासाठी इथून आतून गुहासारखी आहे, तिथून प्रवेश करणार होतो. 250 रुपये तिकीट आहे. एका माणसाचं 250 रुपये असं तिकीट आहे. सिद्धगिरी म्युझियम आणि ग्रामीण जीवन इथून सरळ असं पुढे चाल. गुहेमध्ये आपल्या संस्कृतीमधली साधना म्हणजे केवळ जंगलात किंवा गुहेत बसणं नाही, तर स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि चांगल्या विचारांचा स्वीकार करणं ही सुद्धा एक साधना आहे. म्हणून कऱ्हाडी मठातील भाग पाहताना मला वाटलं की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपणही दिवसातून काही क्षण स्वतःसाठी शांतपणे द्यायला हवेत. बघू शकता इथे ऋषीमुनींचे, आपल्या भारतातील प्राचीन काळी होऊन गेलेल्या ऋषीमुनींचे खूप छान अशी सुंदर परंपरा दाखवलेली आहे आणि त्यांच्याविषयी जी काही माहिती आहे ती तिथे बाजूला बोर्डवर पण लिहून ठेवलेली आहे. आणि इतक्या सुंदर आणि आकर्षक असे शिल्प बनवलेले आहेत. किती सुंदर दिसतं बघा. पूर्वी कसे आपले परंपरा कशी होती, काय संस्कृती होती, त्याबद्दलचं सर्व काही छान असं शिल्प उभारलेलं आहे. आणि ते बघून आपल्याला खूप छान आणि मस्त आनंद मिळून जातो, बघू शकता. आणि आपल्याला आपलं पूर्वीचे ऋषीमुनी, आपली परंपरा, संस्कृती कशी होती याबद्दलचंही आपल्याला ज्ञान होऊन जातं, बघू खूप सुंदर असं देखावे, सुंदर असे शिल्प उभारलेले आहे. आणि बाजूला सर्व त्यांची माहिती, जी काही माहिती आवश्यक असते ती सर्व दिलेली आहे. एक 5-10 मिनिटाचं 5-7 मिनिटाचं आहे. शबरीची बोरं, रामायणामधील आणि सर्व इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये तिथे माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं खूप छान आणि मस्त वाचन पण करून ज्ञान मिळतं. અરે અહીંયા છે અમે લોકો મ્યુઝિયમ આવ્યા છે ये गुफा केवी હતી चरक 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 हे प्रसाद वैदिक कहा चरक आयुर्वेदिक दवाई आती ना चरक सुश्रुत भाषा वृत्ति ने नहीं लिखी थी ये रहा चरक ऋषि भाषा वृत्ति तो गोत्र है सुश्रुत ये कौन है जीवक जीवा आर्यभट्ट किसका फोन है क्या है फोन ये नागार्जुन 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 मी अशी का गुजर ये जो सातवीं सदी में आया आचार्य अरे हम लोग गुफा में છીએ એટલે નેટવર્ક નથી આવતું હે गुहेमधून बाहेर आल्यावर हे सर्व ग्रामीण जीवन, शेती कशी करतात, नांगरणे, राटाने पाणी काढणं, हे सर्व लमाणी असे खूप सगळ्या प्रकारची तुम्हाला इथे व्यक्तिरेखा साकारलेल्या दिसतील बघा. खूप छान अशी शिल्प उभारलेली आहेत. पूर्वीच्या काळचे खेळ, ये पंचायत करती थी बैठी थी ये वासुदेव घर, जमीनदाराचं वासुदेव, चावडीवर माणसं कशी बसायची, गप्पा गोष्टी करायची, शेतावर चाललेले बाई आणि लहान मुलं कसे खेळ खेळायचे, भवरा आणि ते भजन, सनई वाजवत आहेत, पोस्ट ऑफिस, चावडी ये सपेरा गारुड्यांचे खेळ,
पूर्वीच्या काळाचं सर्व संस्कृती इथे केलेली आहे. इथे माळीचं घर, जे फुलांचे हार वगैरे बनवतात. इथे मुलं बैलगाडीवर बसून खेळत आहेत. इथे चाकाचा खेळ आहे. चाक घेऊन पूर्वीच्या काळी कशी चाकाचं रिंग करून कशी गाडी करायचे. कुंभाराचं घर, पाथरवट वो जो टाके लगाते हैं ना पत्थर को मटकी कसे बनवतात. सर्व ग्रामीण इथे पाट्याला जात्याला टाके घालतात. ते इथे लोहार कंचे भाता ओरतोय. इथे गोट्या खेळतात, कंचे, छत्री शिवतायत. इथे तांबट चेप आलेला काढतात. तांबट इथे गादी शिवतायत बघा. कापूस गादी शिवणारा कुत्रा लहान मुलाबरोबर खेळतोय. पूर्वीच्या काळचे लाकडी फाळणे, लहान मुलं कशी खेळतात, एकत्र कुटुंब पद्धती. इथे गोंधळ घालतात ते. खूप सुंदर आणि मस्त असं ग्रामीण जीवन खूप सुंदर असं रेखाटलेलं आहे. इथे पंचायत बसलेली आहे. न्याय पंचायत इथे बैलाच्या पायामध्ये नाळ ठोकली जात आहे. इथे कासारेन आलेली आहे. बांगड्या भरतायत. बाजार कट्टा आणि हे पूर्वीच्या काळी आपण असे याच्यामधून पिक्चर बघायचं. आठवड्याचा बाजार, लंगडी खेळतायत मुली, शाळा. असं खूप सुंदर आणि मस्त दीड तास तरी लागतो सर्व फिरायला. धार काढणारा इथे सुरीला वेळाला धार काढणारे, केस कापणारे, न्हावी. इथे गाढवावर बोज उचलून घेऊन जात आहे बाई. सेवया साच्यावर सेवया काढत होत्या घरामध्ये ते. सांबार, गुरव, टोपल्या बनवतात. बुरुड, हम लोगों में लगोरीचा खेळ खेळायची मुलं पहिल्यांदा. आम्ही पण खेळायचो लगोरीचा खेळ. लगोरी पूर्वीच्या काळचे खेळ विटीदांडू, लगोरी, रिंग, भवरा अशी खूप छान अशी खेळ वगैरे असं खूप छान दाखवलेले. थोडंफार चालावं लागतं. घोडा आहे बघा. शाहीद आता थोडासा भाग राहिलेला आहे बघायचा. असं आम्ही प्रत्येक वर्षीला मी येते, त्यामुळे इकडे भी येतच असते. त्यामुळे मला बऱ्याच इथली सर्व माहिती आहे. ते बघा रस्सीवर कसे डोंबाऱ्याचा खेळ बोलतात कसा आहे ते. माकड, मुलगी बघा रस्सीवर. हे पूर्वी खेळ भरपूर बघायला मिळायचे. हल्ली पण असतात, पण एवढं जास्त करून विशेष नसतात. एरिया खूप मोठा आहे आणि खूप छान डेव्हलप केलेला आहे. सुंदर असं झाड बोलतो आपटे का पत्ता. वातावरण पण छान होतं. झाडं बिडं भरपूर आहेत. दशहरे में वो करते हैं मस्त हिरवळ आहे सगळीकडे. सोना वातावरण आपटे थंड आहे. हे आपट्याची पानं. चालायसाठी मस्त वॉकिंग भरपूर झालं. भरपूर चाललो आम्ही. आमचं आता आम्ही अजून थोडासा भाग राहिलेला आहे. थोडा बघणार आता. पूर्वीच्या काळचे पारंपरिक खेळ
रथ ओढतात. सणाच्या वेळेला कसे लोक आनंद साजरा करायचे. सुतार कसं दरवाजे खिडक्या बनवते. इथे रथ ओढत आहेत. माणसं रथ ओढत आहेत. उधर ढोल के ऊपर आदमी वो खड़ा है नीचे, उसके ऊपर ढोलकी मी रखा है, उसके वरूनच ऊपर आदमी घेतलं. खड़ा है, तिकडे उसके ऊपर जास्त बच्चा गेलो बैठा नाही. इकडे है और वो ढोलक भी बजा रहा है। आपल्याला वाद्याची कसे बनवतात ते चढ़ सके अभी एक कभी हाथ पे एक हाथ भी रख दिया तो मर जाएंगे। ढोल वाजवत आहेत. और इसमें आनंद साजरा करत आहे सणासुदीला. गाय शंख वाजवत आहेत मस्तपैकी. खूप ये सुंदर घाने आणि तेल की मस्त घान असं घान आहे. बोलते आम्ही ना, तेल तेल निकालते सगळीकडे हो। येते घाणीवर हाँ, तेल काढतात, घाणा ओढतात. तिथे हो. बैलाची जोडी आहे. वतनदाराचे बैलगाडी. घर मतलब जमीनदार। रामलीला, हाँ, बहुरूपी। हनुमानजी. माहेरवासीन चाललेली आहे. ये माघारी चाललेला बाय बाय कर रहे आहे हैं। सोडायला. माँ पापा भाई सर्वजण आई ये माघारी वडील आई सर्वजण जाती है, अभी भी जाती है। तिचा निरोप घेत आहेत. भांड्याची दुकानं. छोटी छोटी पुराने पुराने त्यानंतर इथे फुगड्या खेळत आहेत मुली. इथे तमाशा शाही। मस्त नाच करत आहेत. इथे गौऱ्या थापत ये आहेत. क्या बोलते हैं इसको, हम लोग में बोलते असं शेणी खूप बना छान ऐसे असं मस्त गोले असं का सुंदर असं देखावे आहे. बाहेर पडल्यावर एक खादी उद्योग आहे. तिथे आम्ही थोडी शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तुम्हाला माझा हा कनेरी मठातला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. पखाली। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.